आमचे सहकारी आणि कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नानभाई चौधरी आणि माझे सर्व नगरसेवक सहकारी हे निवडून आल्याच्या नंतर नगरपालिकेमध्ये प्रथमच त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आलो. माझ्यासोबत आलेले जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगावकर, उपनगराध्यक्ष मन्नानभाई चौधरी, माजी उपनगराध्यक्ष जफरभाई जफरुल्ला खान, स्वप्नील पाटील लोणारे, भगवानराव ठाकूर, संदेश चौक, शिव आपले गोळेसाहेब, मनोहर पाटील गोशीकर, बाबूरावजी केंद्रे, पोलीस निरीक्षक जाधव साहेब, मनगाव कांद्याचे पाटील साहेब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष किशनरावजी डावटे, आपले उपविभागीय अधिकारी साहेब, अनिल पाटील बोरगावकर, मधुकरराव लागे, पिंटू कलाम, आमचे दिनाटे. आता सर्वांचे नाव म्हणजे कोणाचं राहिलं गैरसमज करून घ्यायची गरज नाही. सर्व माझे सहकारी आजी पदाधिकारी, आमचे कोट बाजारमध्ये दिनवर ठेवून आलेले आमचे मुंबई पत्रकार मित्र, आज नगरपालिकेला मुद्दाम भेट द्यायला आशिफबाईनं पण उल्लेख केला, मन्नानबाईनं पण उल्लेख केला कामाच्या संदर्भात. खरं तर कंधार नगरपालिकेमध्ये मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी सुद्धा अशी परिस्थिती झाली की नगराध्यक्ष एका गटाचा आणि मेजॉरिटी दुसऱ्या गटाची. त्याच्या दुर्दैवानं कंधार नगरपालिका विकासापासून दूर राहिली. पण आम्ही ही नगरपालिका निवडून आल्याच्या नंतर माझे सर्व सहकारी नगरसेवक असतील किंवा मी असेल, ही एक भूमिका घेतली की शेवटी कंधार शहराचा विकास झाला पाहिजे. ठीक आहे, एखाद्या जनतेचा चुकून जरी झाला तरी आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पण शेवटी काम करत असताना या सगळ्या बाजू एकत्र येऊन काम होणं आवश्यक आहे. आणि सगळ्या जर बाजू एकत्र येत असतील तर शहराचा विकास होणं खूप दुरापास निर्माण. आपण चर्चा करतो लोहा नगरपालिकेची, चर्चा करतो कंधार नगरपालिकेची. काल माझे काही पत्रकार मित्र म्हणाले की आपलं लोह्याकडे लक्ष जास्त आहे, कंधारकडे कमी. असं काहीच नाही. मला दोन्ही तालुके सारखे आहेत, पण निर्णय घेण्याची जी यंत्रणा आहे तिथं लोह्यामध्ये एक पोस्ट यंत्रणा आहे आणि ते एक पोस्ट यंत्रणा नाही. आणि एक पोस्ट यंत्रणा नसेल तर त्या यंत्रणेचा समन्वय असला पाहिजे. आणि जोपर्यंत समन्वय राहत नाही तोपर्यंत विकासाला चालना मिळत नाही. हा निसर्गाचा नियम आहे, मी सांगण्याची गरज नाही. त्याच्यामुळं आपण गटतट जरी विसरायचं ठरलो तरी समोरच्यालाही वाटलं पाहिजे की आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे. मला जर कोणी विकास करू नका म्हणलं तर मी कोणाचं ऐकणार नाही. या राज्याचे लोकनेते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असताना या इमारतीचे भूमिपूजन झालं. ती इमारत देखील प्रताप पाटील चिखलीकर असल्यामुळे झाली. आणि मी आज तुम्हाला सांगतो की विलासराव देशमुख साहेबांची देण हा मतदारसंघ कधीच विसरू शकत नाही. मी आजपर्यंत काही गोष्टी जाहीर बोलल्या नाही, पण मीडियाच्या समोर बोलणारही नाही. मी जो काही 2004 ला त्याग केला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार आलं आणि मी जो काही 2004 ला त्याग केला त्या त्यागाचं बक्षीस म्हणून
विलासराव देशमुख साहेबांनी लिंबोटीचं धरण मंजूर केलं. माझ्या समोर तेव्हा जलसंपदा खात्याचे मंत्री अजितदादा पवार होते. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्याला बोलून सांगितलं की मी प्रतापरावला हे देऊ शकलो नाही, पण हे द्यायचे आहे, आणि त्याच्यासाठी दिल्लीच्या मीटिंगला मी जलसंपदा मंत्र्याला न पाठवता मी स्वतः जाणार. एक प्रकल्प मंजूर करण्यासाठी माझे नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्यावेळी दिल्लीला गेले आणि एकाच ऑर्डरमध्ये खान साहेब आजपर्यंतच्या महाराष्ट्रातला इतिहास आहे या तारखेपर्यंत की एकाच ऑर्डरमध्ये धरणाची पूर्ण रक्कम ही आजपर्यंत इतिहासात कधीच झाली नाही. धरण मंजूर होते, धरणाची विशेष रक्कम ठरवली जाते, पण 100 कोटी मग टप्प्याटप्प्यानं हे एकदाच 550 कोटी रुपयाचं धरण त्या काळात झालं. त्याची आज काही किंमत आहे. हे काम आपण केलं. आपली भूमिका तीच आहे की त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. आज आपण लोह्याच्या आपल्या कंधारच्या वैभवात भर पाडण्यासाठी लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याचा शिवशोभीकरणाचं भूमिपूजन केलं. समाज बांधवांनी माझ्याकडे मागणी केली की पूर्ण आकृती पुतळा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेचा उभा राहिला पाहिजे. मलाही वाटलं की आपल्या शहरामध्ये अशा पद्धतीचं स्मारक उचित झालं पाहिजे, म्हणून आपण जाहीर करून टाकलं. केवळ जाहीर केल्यावर थांबणार नाही, तर आपल्याला ते करायचे. म्हणजे कामासाठी अडचण निर्माण होणार नाही. अल्पसंख्याकाचा निधी मननबाईंनी मागितला. मला वाटतं निवडणुकीच्या पूर्वी जुन्या नगरपालिकेच्या तिथे शादीखान्याच्या संदर्भातली आपली चर्चा झाली. मिळेल अल्पसंख्याक विभाग हा आपल्याकडेच आहे. आदरणीय दादांचं अपघाती निधन झाल्याच्या नंतर आदरणीय वहिनीकडे ती डिपार्टमेंट आलं. त्याच्यामुळे थोडासा काही कालांतराने आपल्याला उशीर लागला, परंतु त्याच्यातही निधी मिळेल. निवडणुकीमध्ये आपण जिथं पैसे लिहिले तिथले उमेदवार हारले. आपले उदाहरणामध्ये भीमगडला किती वर्षापासूनची चणचण होती. तिथं आपण बौद्ध विहाराला पैसे दिले, तिथं आपण रस्त्याला पैसे दिले. काही आमच्या सहकार्याचं म्हणणं होतं की आपला उमेदवार पडला तर काम करायचं नाही. आम्ही मला ठीक आहे, एखाद्या वेळेस चूक होत राहते, त्याच्यामुळे आपल्याला थांबवायचं नाही. छाटेनगर असेल, त्या सगळ्या भागामध्ये आपण निधी मंजूर केला. नगरपालिकेमध्ये बोललो ते आपण करून दाखवायची आपली ताकद आहे. आपण ते निश्चितपणे करू. आणि ही गोष्ट खरी आहे की तुम्ही जे वार्ड वाईज दिले, तुमच्या प्रत्येकाच्या वार्डात तुम्हाला अपेक्षित असलेलं काम निश्चितपणानं करण्याची जबाबदारी आपली राहणार आहे. मनामध्ये काय नाही, त्या थोडस दिवस राहते, तुम्हालाही राग राहते, आम्हालाही राग राहते. पण आपल्याकडे वकील अभिवक्ता संघाचं शिष्टमंडळ आलं. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे अधिकारी मला भेटले आणि 1 मेला जेव्हा ध्वजारोहण झालं तिथं मला भेटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की लोह्याहून कंधारकडे येणारा रस्ता फाट्यापासून खूप खराब झालाय. आज आपण अभिवक्ता संघाचे अध्यक्ष पांचाळ साहेबांच्या हस्ते त्याच्या कामाचाही शुभारंभ केला. काम थांबणार नाही, पण हे जे आहे की मी करायला होतो हे माझ्याकडे खानसाहेब चालत नाही. मी तक्रार दिली, मी आंदोलन करालो म्हणून काम करा, हे चालणार नाही. मागे तुमच्या इथल्या इफ्तार पार्टीमध्ये तेच बोललो की ब्लॅकमेलिंग माझ्या मतदारसंघात अधिकाऱ्याला कोणी करत असेल तर त्याची मी कुठेही दाद फिरत घेणार. अधिकाऱ्यांनी पण कठोर राहिलं पाहिजे. आपण एखाद्याला पाठीशी घातलं की दुसरा तयार होतो. आणि हे जे सुरू झालंय, आता लोह्याचं एक उदाहरण देतो. एक काम आम्हाला करायचं होतं. एका पुढाऱ्याचा नगराध्यक्षाला फोन आला की मी म्हणतो म्हणून तुम्ही चालू करा. नगराध्यक्ष म्हणजे तू कोण, त्याची क्लिप आहे.
ते म्हणजे तू कोण, तू म्हणतोस म्हणून चालू करा, तू कोण? नाही मला मोर्चा आणावं लागेल, ते मला खुशाला. मोर्चा आणण्यामुळे मला काही फरक पडत नाही. समाजाला कळालं की हे स्वतःच्या स्वार्थासाठी मोर्चा आणाले, तोही समाज आमच्या सोबत. त्याच्यामुळे हे काम माझ्यामुळे झाले, तुम्ही क्रेडिट घ्या. पण मी आंदोलन करतो, मी असं करतो, त्या आंदोलनाला जोपर्यंत प्रताप पाटील आमदार आहेत तोपर्यंत मी अजिबात दाद फिरत देत नाही. तुम्ही प्रेमाने येऊन सांगा तुमचे 10 कामं करतो, पण माझ्या अधिकाऱ्याला मला कोणी ब्लॅकमेलिंग करून काम करू देतो म्हणलं ते मी कदापिच होऊ देणार. आता महाराणा प्रताप चौकापासून ते डॉक्टर जाधवांच्या दवाखान्याचं काम चालू करू. कोणी जर म्हणलं की हे काम चालू करा एवढ्या दिवसात, नाही तर आंदोलन पुन्हा होणार नाही. तुमच्या आंदोलनामुळे काम होणारच नाही. आम्हाला पण कळते, मी त्यांच्या जन्मापासून आमदार आहे. मला या तालुक्याची प्रत्येक समस्या माहिती आहे, प्रत्येक गावात, प्रत्येक गल्ली. तुम्हाला माहित आहे की नाही मला माहिती नाही, तर बसल्या शिवसाहेब 90% घरामध्ये मी गेलेला आहे या गावात, शहरात 90% घरात जात नाही, पात नाही, काय नाही. लोहा असेल, कंधार असेल. त्याच्यामुळे इथल्या लोकांच्या समस्या ह्या आम्हाला माहिती आहे. त्यामुळं काम निश्चितपणानं करू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं शिवशोभीकरण बाळासाहेब नाईक काही लोकांनी त्या तेव्हा मागणी केली, ते आपण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्याला मी आता परमेश्वर जाधव तिथं होते, मी त्यांनाही सांगितलं की तुमच्या काही समाज संघटना अंकुश बसावं लागेल. सगळ्यांना विश्वासात गुण करायचे, शेवटी करायचं तुम्हाला आहे. आता मी कैलासला वगैरे सांगितलं की पुतळा तुम्ही ठरवा कसं करायचं, आम्ही नाही ठरवलं. शेवटी समाजाच्या लोकांना वाटलं पाहिजे की वाईट करायचं ना, एकदा त्यांच्या मनानं होऊ द्या. आपण चांगलं करू, त्याच्यामध्ये चिंता करण्याची गरज नाही. आता नगरपालिकेच्या इमारतीला आपल्याला जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा इंटिरियरला पैसे जास्त लागले, कारण 2008 ला पैसे दिले, आता त्याची किंमत 10 पटीने वाढणारच. त्याच्यामुळे द्यायचे की नाही ही आधी तुम्हाला विचारावं लागेल. मला पैसे द्यायला काही अडचण नाही, पण नगरपालिकेला पैसे म्हणजे इंटिरियरला काम करायला द्यायचे की नाही तो पण विषय. पण शादीखाना असेल, बौद्धविहार असेल, रस्ते असतील, समाजामधले काही महत्वाचे किंवा आत्मीयतेचे प्रश्न असतील, ते प्रश्न कोणीही म्हणलं तर आपण ऐकणार नाही, ते करणारच. त्याच्यामध्ये मनामध्ये शंका ठेवू नका, चांगलं काम करा. ठीक आहे, लोकांनी दिलेला कौल आपल्याला मान्य आहे, लोकांनी दिलेला कौल मान्य करून आपण लोकशाही पद्धतीने चालतो. त्याच्यामुळे सगळे मिळून कंधार शहरामध्ये काय करता येईल. मी आणखी काही गोष्टी सांगितल्या नाही. परवा संस्कृती खात्याचे मंत्री माननीय आशिष शेलार साहेबांकडे माझी बैठक झाली. किल्ला संवर्धनाच्या संदर्भामध्ये 15 कोटी रुपये निर्णय द्यायचा निर्णय पण झाला. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुरातन विभागाचे अधिकारी, सांस्कृतिक खात्याचे अधिकारी, सर्व सचिव, मी आणि आशिष शेलार साहेब बैठकीला होतो. एवढंच नाही तर तो किल्ला बीओटीवर चालवायला दिला पाहिजे, ही भूमिका देखील माझी मान्य केलेली आहे त्यांनी. कारण बीओटीवर चालवायला दिलं तरच किल्ला टिकेल, स्वच्छता राहील, 100-200 लोक मध्ये काम करतील. आणि 24 एकर मध्ये असलेला आपला किल्ला, मला असं वाटतं की मराठवाड्यातला सगळ्यात मोठा हा ऐतिहासिक किल्ला आहे. निश्चितपणानं किल्ल्याचं देखील, आणि माझ्या डोक्यात कल्पना आहे की कंधार फेस्टिवल देखील आपल्याला सुरू करायची. मागे चर्चा मी तोगरे सरांना सांगितलं होतं, आमची कंधार फेस्टिवल सुरू करायचे. आणि दरवर्षी तिथं 3 दिवस विविध कार्यक्रम आपल्याला शासनाच्या मार्फत ते घेता आले पाहिजे. अशा पद्धतीचं नियोजन आपण करू. जे जे कंधारसाठी चांगलं करता येईल तो माझा करण्याचा प्रयत्न राहील. आपण जरी संख्येनं कमी असलो तर मला भाई म्हणाले सगळेच पत्रकार आले होते, सगळेच आले होते, पण मलाही वाटलं नाही एवढा मीटिंग झाली. मी नांदेडला कोणाला 3 वाजता वेळ दिलेला होता.
पण आता मनोहर पाटील म्हणले आणखी 3 वाजले नाहीत, मला चालू द्या वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मलाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं मी आधीच बोलणार नाही, परंतु तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चितपणानं आपण पूर्ण करू एवढं या ठिकाणी सांगतो. चांगलं काम करा, सगळे मिळून चांगलं काम करा एवढं या ठिकाणी सांगून माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.